गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील पत्रकारांसाठी असलेल्या पत्रकार कक्षाचं नूतनीकरण करण्यात आलं. खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून नूतनीकरण करण्यात आलेल्या या कक्षाचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शहरातील सामाजिक भान ठेवून करत असलेल्या पत्रकारितेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उन्हातान्हात कशाचीही तमा न बाळगता सेवाव्रत घेऊन करत असलेल्या पत्रकारांना त्यांनी धन्यवाद दिले. इचलकरंजी शहराला साजेसे असे पत्रकार कक्ष तयार करण्यात आले, परंतु भविष्यात स्वतंत्रपणे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी महापालिकेने पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली. आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणामध्ये इचलकरंजीच्या नावलौकिकास साजेल असा अद्ययावत पत्रकार कक्ष उभारला असल्याचे नमूद करून आणि शहरात आणखी एक पत्रकार भवन उभारण्यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्याचं अभिवचन दिलं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयात प्रवेश करण्यात आला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वागत अरुण काशीद यांनी केलं. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव, इचलकरंजी प्रेस क्लबचे अतुल अंबी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी विशेष योगदान आणि सहकार्य केल्याबद्दल पत्रकार अरुण काशीद, शरद सुकटणकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केलं. सूत्रसंचालन दयानंद लिपारे यांनी केलं, तर आभार सुभाष भस्मे यांनी मानले. कार्यक्रमास दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे यांच्यासह इचलकरंजी शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजन आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.